नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे. निर्णयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. सर्व महिलांसाठी, सर्व माता भगिनींसाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहेत. काय नवीन बदल आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महिलांसाठी हे खूप महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. योजनेच्या दृष्टीने योजनेच्या संदर्भात हे जे काही बदल आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते सरकारने केलेले आहेत. त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच बघा, महिलांना मोठा धक्का या ठिकाणी या निर्णयामुळे बसणार आहे. कोणत्या महिलांना हा धक्का असणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण म्हणजे माहिती ही खूप महत्त्वाची आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, पुढची माहिती आहे पैसे मिळणार नाहीत. आता बघा, पैसे मिळणार नाहीत, पैसे कोणाला मिळणार नाही त्याची देखील माहिती पाहणार आहोत. बघा, महिलांना पैसे मिळणार नाही आहे त्याची देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्या अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना सूचना आहे, सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करून टाका. पटकन चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. तर सर्व माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करायचा आहे, कारण हा जो काही व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि महिलांसाठी खास करून खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचाच आहे. तर बघा, सरकारने नवीन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. नवीन निर्णयाची संपूर्ण जी काही माहिती ती आपण पाहणार आहोत. योजनेमध्ये नवीन बदल केला गेलेला आहे. काय बदल असणार आहे त्याची माहिती देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित आणि नेहमीच खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. तर बघा, या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजना आत्ता आपलं सेवा केंद्रातून होणार नाही. लाडकी बहीणची नोंदणी सरकारनं का घेतला निर्णय जाणून घ्या. तर बघा, सरकारनेच या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय का घेतलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारने आता बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे, ठीक आहे. त्यानुसार आता आपलं सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाहीत. सर्व महिलांनी या ठिकाणी नोंद घ्यायची. महिलांसाठी मोठा धक्का आहे की आपले सेवा केंद्रांवर तुम्हाला आता अर्ज भरता येणार नाही आहे, ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर बघा, तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. फक्त अंगणवाडी सेविकांनाच हे जे काही नोंदणी करण्याचे अधिकार आहेत ते देण्यात आले आहेत. राज्य सरकारने या संदर्भात जी आर काढलेला आहे. बघा, जी आर सरकारने काढलेला आहे, पण यामुळे आपलं सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. केंद्र चालकांमध्ये नाराजी काय आहे ते देखील आपण पाहूया आणि का आहे. बघा, शासनानं आपलं सेवा केंद्र चालकांना विश्वासात न घेता, थकीत मानधन न देता हा निर्णय घेतला आहे, असा आरोप केंद्र चालकांनी केलेला आहे. पाहू शकता. बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, लाडकी बहीण योजनेसंदर्भात, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांची नोंदणी करून घेण्यासाठी ज्या ठिकाणी महिलांची नोंदणी केली जाईल त्या ठिकाणी 50 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जाणार होते. एका अर्जाला 50 रुपये शासन देणार होतं, परंतु ते थकीत मानधन न देता शासनाने हा निर्णय घेतला आहे, असं केंद्र चालकांचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, आत्तापर्यंत आपले सेवा केंद्रांनी लाडकी बहीण योजनेच्या ज्या नोंदणी केल्या आहेत त्याचं मानधन शासनाने आम्हाला दिलेलं नाही. तसंच आता आम्हाला विश्वासात न घेताच हा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचं देखील केंद्र चालकांकडून त्या ठिकाणी बोललं जातं आहे किंवा म्हणण्यात आलेलं आहे. आता बघा, केंद्र चालकांनी त्या ठिकाणी हा जो काही निर्णय आहे त्या निर्णयाच्या संदर्भात या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्हाला विश्वासातच न घेताच हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि प्रति अर्ज 50 रुपये जे काही मानधन होतं ते आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि ते न देता शासनाने हा जो काही निर्णय तो घेतल्याचं या ठिकाणी त्या केंद्र चालकांचं म्हणणं आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, यांच्याकडून अर्ज स्वीकारण्याचे जे काही अधिकार आहेत ते आजपासून रद्द करण्यात आलेले आहेत. कोणाकडून? बघा, आशा सेविकांकडे तुम्हाला आता अर्ज करता येणार नाही आहे. तुम्ही जाऊ नका आशा सेविकांकडे अर्ज करण्यासाठी. पुढे बघा, सेतू सुविधा केंद्र, सेतू सेवा केंद्र या ठिकाणाहून देखील तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे. आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी देखील तुम्हाला अर्ज करता येणार नाही. समूह संघटक CRP यांच्याकडून देखील अर्ज करता येणार नाही आहे. CRP अंतर्गत शहरी ग्रामीण लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत जे काही असतील त्यांच्याकडून देखील अर्ज करता येणार नाही आहे. नंतर बघा, मदत कक्ष प्रमुख यांच्याकडून देखील अर्ज जे आहेत ते करण्याचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. सिटी मिशन मॅनेजर यांच्याकडून देखील अर्ज करण्याचे जे काही अधिकार आहेत ते त्या ठिकाणी
रद्द करण्यात आलेले आहेत CMMकडून. ठीक आहे. पुढे बघा, ग्रामसेवक यांच्याकडून देखील अर्ज करण्याचे जे काही अधिकार आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. म्हणजेच या योजनेअंतर्गत जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 11 जणांना हे अधिकार देण्यात आले होते. त्यापैकी फक्त एकच व्यक्तींकडून हे जे काही अर्ज आहेत ते आता स्वीकारण्यात येणार आहेत, ते म्हणजे अंगणवाडी सेविका. बघा, हे जे काही अर्ज आहेत ते फक्त आता अंगणवाडी सेविकांकडूनच करता येणार आहेत. अंगणवाडीमध्येच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्याचा GRच काढलेला आहे. शासनाने का घेतला आहे निर्णय तो देखील आपण पाहूया. आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे. या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटले आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असंही या शासन निर्णयात म्हटलेलं आहे. तर बघा, आता जर पाहिलं तर अर्ज जे आहेत ते मर्यादित स्वरूपात येत आहे. भरपूर अर्ज नाही येत आता, कारण जर आपण पाहिलं जवळपास 90% अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यामध्येच आलेले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये फक्त 10% अर्ज त्या ठिकाणी येऊ शकतात आणि मर्यादित स्वरूपात अर्ज येत आहेत. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आता बघा, भरपूर महिला आहेत ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत. बघा, भरपूर महिलांनी, हे खूप महत्त्वाचं आहे, सर्वांनी लक्ष द्या. बघा, ऑगस्टमध्ये तुम्ही अर्ज केलेले आहेत, त्या महिलांनी स्वतः अर्ज केलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून. काही महिलांनी सेतू सुविधा केंद्र, काही महिलांनी आपले सेवा केंद्र या ठिकाणाहून अर्ज केलेले आहेत. मग त्या महिलांच्या अर्जांचं काय होणार? आता जर अर्ज अंगणवाडी सेविकांद्वारेच होणार असतील तर त्या अर्जांचं काय होणार, असा प्रश्न देखील भरपूर महिलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. तर बघा, ज्या काही महिलांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले असतील किंवा स्वतः अर्ज केलेले असतील त्या महिलांनी काळजी करू नका. ठीक आहे. त्या सर्व महिलांनी काळजी करायचं नाही. नेहमीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य ती माहिती दिली जात असते. सर्वांनाच पैसे मिळावे हा आपला हेतू असतो आणि तुम्हाला त्याच दृष्टीने मी मदत देखील करत असतो. तर सर्व महिलांनी याकडे लक्ष द्या. बघा, सर्वांनी लक्ष द्या आणि तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या नातलग असतील, त्यांना देखील समजून सांगा. ही माहिती जी सांगतोय ती माहिती बघा, लक्षात घ्या. जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे, तुमचा अर्ज अजूनही मंजूर झालेला नाही आहे, तुम्ही स्वतः अर्ज केला होता, आपल्या सेवा केंद्राकडे केला होता, आशा सेविकांकडून केला होता, तर तो अर्ज अजूनही मंजूर नाही आहे, म्हणजेच तो पेंडिंगमध्ये आहे. ठीक आहे, पेंडिंगमध्ये असेल. तुम्हाला वाटतं की आता त्या अर्जाचं काय होणार, आमचा अर्ज रद्द होणार का? तर नाही, तुमचा अर्ज देखील मंजूर होणार आहे. सर्व महिलांनी लक्षात घ्या. बघा, सर्व महिलांनी लक्षात घ्या, तुमचा अर्ज पण मंजूर होणार आहे. तुम्ही जरी त्या ठिकाणी तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून केलेला असेल अर्ज, आपल्या सेवा केंद्राकडून केला असेल, आशा सेविकांकडून केला असेल, तरी तुमचा अर्ज मंजूर होईल. ठीक आहे. आता हा जो काही निर्णय आहे तो लागू केव्हापासून झालेला आहे? 6 सप्टेंबरपासून. 6 सप्टेंबरपासून ज्या काही महिला अर्ज करतील त्या महिलांना आता स्वतः अर्ज करता येणार नाही. सोबतच सिटी मॅनेजर आहेत, ग्रामसेवक आहेत, मदत कक्ष प्रमुख आहे, आशा सेविका आहेत, म्हणजेच अशा एकूण जर आपण पाहिलं तर सर्व वगळता फक्त अधिकार जे आहेत ते आता फक्त अंगणवाडी सेविकांनाच आहेत. अंगणवाडीमध्ये जायचं सरळ आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला अर्ज करता येईल. किंवा तुमचे नातलग कोणी असेल, तुमचे मैत्रिणी असतील, त्यांचा अर्ज करण्याचं बाकी असेल तर त्यांना देखील अंगणवाडीमध्ये पाठवा. अंगणवाडीमध्येच अर्ज त्यांना करता येणार आहे. आता अर्ज जे आहेत त्या अंगणवाडी सेविकांनाच भरता येणार आहेत. अर्ज भरत असताना जर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंग्रजी वगैरे येत असेल तर तुम्ही तेथे थांबा. अर्ज भरत असताना तेथे थांबा, म्हणजे जेणेकरून अर्जात कुठलीही चूक होणार नाही. अर्ज जो आहे तो चेक करायचा आहे. एक वेळेस व्यवस्थित चेक केल्यानंतरच तो सबमिट करा. आणि सेव्ह ॲज ड्राफ्ट करू नका. हमीपत्र स्वीकारा करा आणि अर्ज तुमचा सबमिट करा. जर तुम्ही ड्राफ्ट सेव्ह केला तर तो अर्ज ड्राफ्ट राहतो, तो तिथेच पडून राहतो, तो त्या ठिकाणी सबमिट होत नाही. त्यासाठी तो त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. ठीक आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बघा, आता महिलांना पैसे मिळणार नाही. का पैसे मिळणार नाही त्याचे देखील आपण पाहूया. बघा, भरपूर महिला आहेत, त्या महिलांना आता त्या ठिकाणी भरपूर महिला आपले सेवा केंद्र येथे अर्ज भरण्यासाठी जातील किंवा मग आशा सेविकांकडे जातील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्या ठिकाणी अर्जच तुम्ही करू नका. अर्ज जर तुम्हाला भरायचा असेल किंवा तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही सरळ अंगणवाडीमध्ये जा आणि अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्या. अंगणवाडी सेविकांकडूनच आता अर्ज भरले जाणार आहेत, तसा GRS शासनाने काढलेला आहे. त्यामुळे सर्व जे काही अधिकार आहेत ते आता अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आले. बघा, अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अंगणवाडीमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणाहूनच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर बघा, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती.
सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कुठली अडचण असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारा. तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपला चॅनल देतच असतो. ठीक आहे, तर तुमच्या मदतीसाठी नेहमी आपला चॅनल असतो. पुन्हा एकदा आपण लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.